रेती तस्करीतून 2 गटात झालेल्या वादाचा एकाचा चाकूने सपासप वाद करून त्याची हत्या करण्यात आली। ही घटना कळंब तालुक्यातील चिंचोली शिवारात घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। रवींद्र अशोक पारेसे असे मृताचे नाव आहे। खून प्रकरणात पंकज राजू जबडे व सुनील तलरांदे या दोघांना देवळी येथून कळंब पोलिसांनी अटक केली। तर रोहन देशमुख, तुषार रहागदाडे उर्फ बाटा, योगेश बोटफोडे हे आरोपी अजूनही पसार आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात 2 पथके रवाना झाली आहेत। पोलिसांनी बियरबार व परिसरातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केले आहे। खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत। वर्धा नदीवरील खरडा डॅमवरून रेती काढण्यासाठी रोहन देशमुख व टोळक्याने मुरुम टाकून रस्ता तयार केला होता। तेथून ते अवैधपणे रेती काढून रेतीची तस्करी करीत होते। याच रस्त्यावरून रवींद्र पारेसे व त्याचे मित्र रेती काढून नेत होते। याच कारणावरून रोहन देशमुख व रवींद्र पारेसे यांच्यामध्ये 1 आठवड्यापूर्वी वाद झाला होता। दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास रोहन देशमुख हा आपल्या मित्रांसह चिंचोली येथील आयबी बारमध्ये दारू पित होता। दरम्यान रोहन देशमुख व पारेसे यांच्या गटात कडाक्याचे भांडण झाले। याची माहिती रवींद्र पारेसे याला मिळाल्यानंतर तो बारवर आला। त्यानंतर वाद पुन्हा उफाळून आला। त्यानंतर रवींद्रच्या छाती व पोटावर चाकूचे 11 वार करण्यात आले। यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। त्यामुळे पुन्हा रेती घाटावरून वाढलेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे अभय पुढे आले आहे।